मग सुंदरे कुठे, सुंदरीला एकदा बोलवणं धाडलं, दोनदा बोलवणं धाडलं, तीनदा बोलवणं धाडलं. मी काही येणार नाही. प्रत्येकाला सांगायचं, जाऊन सांगता त्यांना की तुम्ही, मी मला हाकलून देता तुम्ही काय करत होता. शेवटी महाराज स्वतः अंबारी घेऊन त्यांना आणायला गेले. ह्याच पादुका शंकर महाराज डोक्यावर घेऊन आपटायचे. त्या त्यांच्या हातून एकदा पडल्या तर गोमुखाचा एवढा टावका पडलेला आहे. आज त्या पादुकांच्या मागच्या साईडचा आणि पुढच्या साईडचा थोडा टावका पडलेला आहे. महाराज नाहीत तर आपल्याला बाकी सगळ्याचा पैसा अडका मान मरा तर काही कशाचा उपयोग नाही. आणि मग आजींनी सगळ्यांनी म्हणजे आजींच्या हातून घेऊन त्यांनी तो देह वटवृक्षाखाली ठेवला. तिथून मग ती पालखी आपल्या चोळप्पा महाराजांच्याकडे समाधी मठ वगैरे महाराजांचा झाला. हे असं माझ्या म्हणजे थोडंसं ऐकण्यात आलेलं आहे माझ्या, की सुंदराबाईंना अक्कलकोट मधून म्हणजे काढल्याच गेलं म्हणून किंवा निघाल्या, त्या निघाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं कुठे उल्लेख त्यानंतरचा सापडत नाही, आल्या कशा वापस. आणि असं कुठेतरी मी वाचलंय, स्वामी स्वतः त्यांना आणायला गेले होते, स्वामींनी पुन्हा निमंत्रण दिलं आणि सुंदराबाई अगदी स्वामींनी अवतार कार्य संपवेपर्यंत त्यांच्यासोबत होत्या. शेवटचं पाणी पण सुंदराबाईंच्या हातून त्यांनी ग्रहण केलं. बघा, आजी जेव्हा गेल्या यत्नाळला माहेरी त्यांच्या भावाकडे, खूप म्हणजे शेवटी हे तुम्हाला अध्यात्मच तारणार की तुम्ही किती कंट्रोल करताय सगळ्या गोष्टींवर. आता जेव्हा आजी यांच्याकडे गेल्या माहेरी, तदनंतर कालांतराने महाराजांनी 7-8 महिने वर्षांनी महाराजांनी आपला देह ठेवण्याचा जो काही मानस, आता एक्झॅक्टली याचा कालावधी कुठंच नाहीये, 6 महिने असतील, 7-8 महिने असतील. आणि मग महाराजांनी जो देह आपला विलीन करण्याचा आणि चोळप्पा महाराजांच्या घरात आपली समाधी नेण्याचा हा जो प्रसंग महाराजांचं ठरलं, तेव्हा महाराजांनी काय केलं, माझ्या सगळ्या भक्तांच्या शिवाय, माझ्या सगळ्या मुलांच्या शिवाय, माझ्या आईच्या शिवाय मी माझा देह ठेवणार नाही. मग त्यांनी सगळ्यांना परत बोलवलं. आता तुम्ही सांगा, कानफाट्या शांत होऊन आला, त्याचा राग कायमचा निघून गेला आणि त्याला हे कळलं. जेलमध्ये म्हणजे तो काही अगदी थोडा प्रसंग आहे, 1-2-4 दिवस, 8 दिवसाची शिक्षा, त्याच्यानंतर जो तो आपापल्या मार्गी, पण यायची बंदी होती ना महाराजांकडे. मग कानफाट्या पण महाराजांकडे आला, श्रीपाद भट पण मत्सर होता, ते पण महाराजांकडे येले. दरम्यानच्या मधल्या काळात बाळप्पा महाराजांना सेवेकरी म्हणून ठेवलं होतं. असं येता येता राहिल्या आजी. मग सुंदरे कुठे, सुंदरीला एकदा बोलवणं धाडलं, दोनदा बोलवणं धाडलं, तीनदा बोलवणं धाडलं. मी काही येणार नाही. प्रत्येकाला सांगायचं, जाऊन सांगता त्यांना की तुम्ही, मी मला हाकलून देता तुम्ही काय करत होता. शेवटी महाराज स्वतः अंबारी घेऊन त्यांना आणायला गेले यत्नाळला. यत्नाळ गावात महाराज आले. दिवाळी सुरू झाली. 100-200-500 लोक असेच जमा होतात. बरोबर पण 100-125 लोक असतात. लगेच भांडी कोंडी लगेच धोंडू पाटलांच्या घरी गेले, ओसरीवर बसले. मग म्हणले, सुंदरी कुठे आहे. सुंदराबाई होत्या. त्यांना कळलं महाराज आलेत म्हणजे आता जेवण. मग आता खूप दिवसांनंतर महाराजांना आपल्या हातून प्रसाद मिळणार या आनंदाने त्या गेल्या स्वयंपाकघरात. त्या त्यांचा स्वयंपाक करत होत्या. रडत 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 महाराज आले, असं करत करत, पण बाहेर काही आल्या नाहीत. तो एक हट्ट होता. आणि मग महाराज थोडा वेळ बसले. सुंदरीला बोलवा, सुंदरीला बोलवा, नाही आम्ही निघून चाललो म्हणून महाराज ताडताड त्या पायात चपल्या घालून निघाले. ते निघाल्यानंतर मग धोंडू पाटील म्हणजे, महाराज चालले, तुझा स्वयंपाक कोण खाणार. मग आजी पळत आल्या, महाराजांचे पाय धरले. महाराजांना म्हणले, महाराज असं करू नका तुम्ही, माझ्या भावाची इथे गावामध्ये खूप मान मरातब आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्ती तुमचा कोप आम्हाला परवडणारा नाहीये. तुम्ही प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहेत. तुम्हीच ब्रह्मा, तुम्हीच विष्णू, तुम्हीच शंकर, असा शिवार शंकर नामामी शंकर, म्हणजे सगळं महाराज म्हणले, आमच्याबरोबर येणार का, येत का नाही आमच्याबरोबर. येते मी, तुम्ही आत्ता आधी जेवण करा. मग महाराजांना शब्द मिळाल्यावर महाराजांनी त्यांनी सगळ्यांनी ते पंक्ती उठल्या, भावना जेवण बिवणं झाली. मग नंतर आजी म्हणल्या, त्यांनी त्यांचं गाठोडं बांधलं. मग भावाने ओळखलं की आता ही जाणार. त्या काळात पण त्यांचे भाऊ किती प्रगल्भ असतील, किती सुशिक्षित असतील, किती शिक्षणाचा प्रभाव असेल, त्यांनी कधीच आपल्या बहिणीला अडवलं नाही सेवा करण्यासाठी. कुठे पुरुषी कारभारात तू सेवा करते किंवा कोण, हल्ली आपण लोक जजमेंट न घेता कोणाच्या बद्दल तरी अतिशय काहीतरी विचित्र बोलून बसतो. यदा कदाचित ती व्यक्ती विभूती असू शकते, आपल्याला माहित नाही हो. परमात्मा परमेश्वर प्रत्येकाच्या अंगात आहे, कधी कुठे प्रगट होईल माहित नाही. तर आजीने पदर पसरला. महाराजांच्या त्या पादुका म्हणजे महाराजांची खडावा महाराजांनी तिथं काढल्या. आजीने पदरावरनं महाराजांना पाय नेत नेत अंबारीत नेलं. माझ्या पदरा, मला माझं सगळं
म्हणजे नाही का अपराध पदरात घाला. हम्म. आणि मग त्या आजींना शेजारी बसवून महाराज अंबारीतनं अक्कलकोटला घेऊन आले. तदनंतर अक्कलकोटला महाराजांनी अगदी लवकर देह ठेवला. त्याच्यानंतर म्हणजे ते त्याच कारणासाठी आजींना घेऊन आले होते. तदनंतर थोड्या काही कालावधीत महाराजांचा निर्वाण प्रसंग आला आणि त्या प्रसंगाला महाराज आधी पण त्यांना म्हणले होते की तुझ्या हातून पाणी पिल्याशिवाय मी मरणार नाही. शेवटचं पाणी, शेवटची खीर आजींच्या हातून घेऊन तिथंच त्यांनी मान टाकली. म्हणजे असं म्हणतात आजींच्या खांद्यावरच मान टाकली, पण आजींनीच शेवटचं प्राशन दिलं. फक्त हे लोक जेव्हा आले तेव्हा हे वॉशआउट होऊन आले होते, जे लोभ गेलेला होता. या सगळ्यांना याची जाणीव झाली होती की महाराज नाहीत तर आपल्याला बाकी सगळ्याचा पैसा अडका मान मरा तर काही कशाचा उपयोग नाही. आणि मग आजींनी सगळ्यांनी म्हणजे आजींच्या हातून घेऊन त्यांनी तो देह वटवृक्षाखाली ठेवला. तिथून मग ती पालखी आपल्या सोळाप्पा महाराजांच्याकडे समाधी मठ वगैरे महाराजांचं झालं. त्यानंतर एक 3-4 वर्ष आजी होत्या. त्यांनी जप करत करत तिथेच खांबाला टेकून वटवृक्षाखाली त्यांनी देह ठेवला. तिथून मग ते सोलापूरला आणून त्यांचा पुढचा म्हणजे स्वामींनी ज्या ठिकाणी देह ठेवला तिथेच सुंदराबाई त्याच परिसरामध्ये खांबाला टेकून तिथंच जप करत करत आजींनी पण देह ठेवला. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की हे एवढं मोठं भाग्य आपल्या घराण्यामध्ये लाभलेलं आहे. आणि ती जी महाराजांची आज्ञा आहे ती आम्ही पाळतोय की तुझ्या पिढ्यानपिढ्या मी सेवा करून घेईन. आजही आपल्याकडे ही आपली 5वी पिढी आहे. आता पादुकांचं वर्णन तुम्ही केलं, म्हणजे उल्लेख आला चर्म पादुकांचा, स्वामींनी ज्या सुंदराबाईंना दिला साक्षात स्वहस्ते. पण आता आपल्याकडे आत्मलिंग पादुकाही स्वामींनी दिलेल्या आहेत तुमच्या आजोबांना. तर आणि त्यांच्याबद्दल असे रहस्य आहे, गूढ आहे की त्या वाढत जातात. तर हे खरं आहे का? हो. आता त्याचा सगळा संबंध किंवा त्याचा जो उल्लेख आहे तो निगडीत आहे आमच्या घराण्यातले अत्यंत आणि अत्यंत आदरणीय, पूजनीय, ज्यांच्यावर महाराजांची कृपादृष्टी होती, अंगाखांद्यावर जे खेळले ते श्रीनिवास उर्फ शिनू नारायणराव काडगावकर. अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व होतं. महाराजांच्या अंगाखांद्यावर खेळले असं म्हणतात आणि असा उल्लेखही आहे काही ठिकाणी की महाराजांना कधी कधी असं नाही का पाझर फुटायचा, तो पाझर आजोबांनी प्यालेला आहे. आणि आजोबा लहान असल्यामुळे आणि आजोबांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुझा आवाज हा देशासाठी उपयुक्त ठरणार. ते श्रीनिवास काडगावकर आजींचे नातू, माझे आजोबा, ते देशभक्त होते, स्वातंत्र्य सैनिक होते. काळी 5 वर ते गायचे. जो महाराजांचं वक्तव्य सांगो म्हणजे हे कसं सत्य आहे ते सांगतो, म्हणजे आपण नुसतं हे नाही, त्याला पुरावेत. काळी 5 वर गायचे. 7 किलोमीटरच्या रेडियस मध्ये, गाणाऱ्या माणसांना माहिती आहे 7 किलोमीटरच्या रेडियस मध्ये विदाऊट लाऊडस्पीकर आवाज जायचा त्यांचा. श्रीनिवास काडगावकर म्हणून तुम्ही कुणीही गुगलला सर्च करा, त्याच्यामध्ये तुम्हाला अनंत माहिती मिळेल. ते शूटआउट वॉरंट होतं त्यांच्यावर. ते भूमिगत होते 4-5 वर्ष. आणि सोलापूरला 4 पुतळे आहेत जे शूटआउट मध्ये गेले. 5वा नंबर ह्यांचा होता. पण महाराजांच्या कृपेने ते वाचले. त्यांच्या 12 बंदीमध्ये महाराजांच्या पादुका असायच्या, चर्म पादुका. ते डेक्कन इन्स्टिट्यूटला BA ला शिकायला होते इथे पुण्यामध्ये पण. तर ते पंढरीची वारी करायची, मासिक वारी, महिन्याची एकादशीची वारी करायची पंढरीची. आणि प्रत्येक वेळेला महाराजांना म्हणायचे की त्या पादुका तर त्यांना ते त्यांच्या म्हणजे त्यांना वाचवण्याचं काम हे महाराजांचंच होतं. म्हणजे इंग्रजांच्या तावडीतनं त्यांना वाचवण्याचं कार्य सगळं महाराजांचंच होतं. त्यांच्याच काळात आपली जी थोडी शेतीवाडी होती, घरदार होतं, ते सगळं जप्त झालं. छोटासा वाडा वेडा सोलापूरला होता. महाराजांना नेहमी म्हणायचे की मी अभिषेक कशावर करू, तुमच्या ह्याच्यावर मला पाणी घालायचं नाहीये. बघा पादुका उघड्या होत्या पण कधी काही झालं नाही त्यांना. मग महाराजांनी एका कार्तिकी एकादशीला प्रत्यक्ष यतीच्या वेशात चंद्रभागेच्या काठी आजोबांना दर्शन दिलं. त्यावेळेला त्यांनी एक स्फटिकच्या पादुका आहेत, ज्या तुम्ही आत्मलिंग पादुका म्हणताय ना, त्या स्फटिकाच्या आहेत. त्याला कमळाचा आकार आहे, गोमुख आहे, 2 पावलांच्या मध्ये महाराजांचं आत्मलिंग आहे. आणि घाबरले आजोबा. तसे तरुण होते, खूप एवढा तेजपुंज, म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आला म्हणल्यानंतर घाबरले, रडायला लागले. मग त्यांना उठवलं, त्यांच्याकडनं विष्णू सहस्रनाम, गीतेचा 14वा अध्याय, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, स्तोत्र पठण हे सगळं म्हणून घेतलं. आणि त्यांना सांगितलं तुला अभिषेक करायचा ना, घे प्रसाद. आणि तो त्यांनी चंद्रभागेच्या काठीचा प्रसाद काढून दिला. त्या पादुका जेव्हा आम्ही पण लहान होतो तेव्हा बघितलं, तर देताना त्यांनी सांगितलं महाराजांनी की ह्याच्यामध्ये माझा आत्मलिंग आहे.
त्याच्यावर जे पूजन अर्चन अभिषेक होम हवन याग पारायण जशी होतील तुझी सेवा तशी तशी त्या पादुकांची तुला प्रचिती येईल. बघा आता स्फटिक म्हणजे इक्वल टू एक स्टोनचाच प्रकार आहे. तो किती वाढावा काय वाढावा, तर तो त्या पावलं एवढी होती, पूर्ण कंगोरा आहे त्याला, म्हणजे पूर्ण अभिषेकासारखं गोमुख पुढं. तर त्या पादुकाच्या मध्ये जे आत्मलिंग आहे ते लांब दिसणाऱ्या एका टिंबा एवढं होतं. आम्ही पण लहानपणी बघितलं. तसं तसं ते वाढेल आणि माझं आत्मलिंग तुला दर्शन होईल. आज त्या आत्मलिंगाचं दर्शन छोट्या शेंगदाण्या एवढं आपल्या हाताला लागतं. कधी तुम्ही आलात तर तुम्ही दर्शन जरूर घ्या. त्या आत्मलिंग महाराजांचे पावलं ऑटोमॅटिकली मागच्या बाजूंनी एक्सपांड होत मागच्या कंगोराला टेकलेत आणि वरती झालेली आहेत. आज फक्त अभिषेक पुढच्या बोटांवर आणि पुढच्या ह्याच्यावर होतो. म्हणजे हे सुद्धा एक चमत्कार आहे. ह्याच पादुका शंकर महाराज डोक्यावर घेऊन आपटायचे. त्या त्यांच्या हातून एकदा पडल्या तर गोमुखाचा एवढा टावका पडलेला आहे. आज त्या पादुकांचा मागच्या साईडचा पुढच्या साईडचा थोडा टावका पडलेला आहे. तर अशा त्या आत्मलिंग प्रासादिक पादुका आहेत. त्याच्यावर अनंत अभिषेक वगैरे झालेले आहेत. एका भक्तांनी नंतर त्याला दृष्टांत झाला म्हणून आपल्याकडे त्या तशा सेम 2 किलो चांदीच्या पादुका बनवून दिलेल्या आहेत. सेम जसं एम्बॉस आहेत त्या आपण अभिषेकाला लोकांकडे घेऊन जातो. या मूळ पादुका स्फटिकाच्या घरात असतात आपल्या. तर अशा त्या पादुकांची वगैरे कहाणी आहे. आजोबांचा खूप मोठा इतिहास आहे जो असा थोडक्यात सांगता येणार नाही. आणि खूप मोठी कृपादृष्टी महाराजांची त्यांच्यावर आहे. तुम्ही कधीही कोणी पण पाहू शकता. श्रीनिवास काडगावकर शिनू काडगावकर म्हणून. छोटासा एक प्रसंग असा आहे की लाटकर साहेबांनी मालिका काढली ही, तर त्या मालिकेमध्ये चुकून पाहिजे जेव्हा आजोबांची एंट्री झाली तेव्हा शामू नाव दिलं गेलं होतं. ते माझ्यापर्यंत त्यावेळेला पोहोचले नव्हते. बघा महाराजांची कृपा कशी आहे ते. आता लाटकर साहेब पण जेव्हा हे ऐकतील तेव्हा त्यांच्याही लक्षात येईल. पण मी एका कार्यक्रमात होतो, तो मला 50 फोन आले. म्हणजे आपले भक्तगण बरेच आहेत, ते तुम्हाला मी सांगेन. भरपूर भक्तगण आहेत. 50 फोन आले की अरे नाव चुकलंय आजोबांचं. शेवटी एक माझी जवळची गुरु बहीण आहे, तिने फोन केला आणि तिने सांगितलं हे असं असं आहे. मग मी तिथून त्यांना फोन केला. लाटकर साहेब म्हणले पुढच्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही, आम्हाला माहितीच नाही म्हणले. ठीक आहे ना. मग त्यांनी ते लगेच पुढच्या सिरियलमध्ये त्यांचं नाव शिनू करून घेतलं. पण त्या प्रसंगाने लाटकर साहेब आणि त्यांचे कुटुंब माझ्या घरी आलं. त्यांनी पूर्ण दरबार पाहिला, सगळी माहिती. बघा प्रसंग, त्यांची ही सेवा कामाला आली. त्याच्यानंतर एकदा महाराज पण मुंबईला गेलेले असताना लाटकर साहेबांनी मला महाराजांना घरी बोलवलं, शिरीष लाटकरांनी, आणि घरी त्यांच्या पाद्यपूजन पण झालं महाराजांचं. आणि हे असे प्रसंग आहेत. आजोबांची फार मोठी पुण्य आहे. आपल्याला दिलेली सेवा अशी आहे. महाराजांनी जेव्हा त्यांना चंद्रभागेच्याकडे गुरुपौर्णिमा दत्तांची स्वामी प्रकटीन पुण्यतिथीचा सप्ताह, पौर्णिमा आणि गुरुवार, तू याच्यावर अर्चन पूजन कर. आजही आपल्या पिढ्यानपिढ्या हा कार्यक्रम करतात. महाराजांनी हम गया नाही जिंदा आहे जे वाक्य सांगितलं ते आजही चिंचवडमध्ये मोरया यात्री निवासमध्ये आपला महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. किती लोक प्रसाद घेऊन जातात हे माहीत नाही. 8-10 हजार लोकांचा प्रसाद होतो. वर्षभरात 11,000 लोकांना प्रसाद मिळेल आणि लाख लोकांना दर्शन होईल. एवढं कार्य तुझ्या हातून मी करून घेणार आहे असं महाराजांचं वाक्य आहे. आजही ते सत्यात उतरतंय. छोट्या गोष्टी अनेक आहेत ज्या गोष्टी आपल्याला आपल्या वेळेत पुरतील का नाही सांगू शकत नाही. पण ठीक आहे, जेवढं मला सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगतो. थोडंसं मी आता ह्याच्याबरोबरनी थोडंसं पुढे तुम्हाला अजून थोडी माहिती सांगू इच्छितो. आमचा जो वटवृक्ष आहे तो असा आहे. सुंदराजी, त्याच्यानंतर नारायणराव, नंतर नारायणराव आधीच गेले होते. श्रीनिवास काडगावकर उर्फ शिनू काडगावकर परमपूज्य. त्याच्यानंतर माझे वडील आहेत पुरुषोत्तम, त्यांना एक भाऊ होता छोटू काका म्हणून आम्ही म्हणायचो. त्याच्यानंतर आम्ही 2 भाऊ आहोत, 3 बहिणी आहेत. माझ्या मोठा भाऊ हा आजोबांच्या पाठीवर आलेला आहे म्हणून त्याचं नाव श्रीनिवासच आहे आणि तो पण प्रचंड स्वामी, आमची पूर्ण घराणंच स्वामीमय आहे. त्याच्यानंतर माझी एक मोठी बहीण आहे जिचं नाव इंदुमती सुमंत आहे. त्या बहिणींनी 1 वर्षाची असता 1.5 वर्षापर्यंत आजोबांचा सहवास तिला लाभलेला. ती आजही आहे, 77 वर्षाची आहे बहीण. दुसरी बहीण आहे ती पण 75 वर्षाची आहे, जवळगीकर म्हणून. त्याच्यानंतर माझी एक धाकटी बहीण आहे भारती कुलकर्णी, ती पण मुंबईला असते. अशा 3 बहिणी आणि भाऊ आणि मी. तर माझा जन्म हा शेवटच्या बहिणीनंतर 10 वर्षांनी झालाय. म्हणजे जवळपास संसार संपलेला असताना. तर आम्ही असं म्हणतो की मी असं समजतो, म्हणजे आमच्या घरचे सगळेच लोक म्हणतात की तुझा फक्त स्वामी सेवेसाठी जन्म झालेला आहे आणि महाराज तुझ्याकडनं करून घेत आहेत. आणि सगळ्या माझ्या मोठ्या बहिणींचे, माझ्या भावाचे
माझ्यावर खूप मोठे आशीर्वाद आहेत, खूप मोठी शिकवण आहे बऱ्याच गोष्टींचा. माझा भाऊ थोडासा, जसे आजोबा होते शरीर सौष्ठव होते ते, आजोबा खूप शरीराला महत्व देत होते, व्यायाम तसाच माझा मोठा भाऊ, आणि तेच त्यांनी आम्हाला पण थोडंसं शरीर जपायची शिकवण दिली. त्याच्यानंतर भावाला माझ्या 2 मुली, 1 मुलगा आहे गणेश काडगावकर, जो आमचा पुढचा वारस आहे, आणि तो त्याच्याकडनं महाराज ही सेवा करून घेतील. तो पण हळूहळू यात रमायला लागलेला आहे. त्याची पण छान, म्हणजे आमच्या घराण्यामध्ये असं माझी मिसेस सौ श्रद्धा काडगावकर, जी आज महाराजांचं खूप करती, ती नेहमी म्हणते आपल्या घराण्यामध्ये सगळ्यात सात्विक पुरुष गणेश काडगावकर आहे. म्हणजे जो खूप मोठ्या प्रमाणावर महाराजांचं व्यवस्थित करू शकेल. त्याच्यातले जे काय आता त्या पण आता मगाशी विषय घेतला 5-6, ते गुण हळूहळू कंट्रोल होतील आणि तो छान महाराजांची सेवा करतो. पण शेवटी वय आहे, तरुणपण आहे, आणि योग्य वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. त्याच्यानंतर मला 2 मुली आहेत, एक आर्किटेक्ट आहे, एक चार्टर्ड अकाउंटंट आहे. दोघींची लग्न झाली. मला नात पण आहे. महाराजांच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. ह्या सगळ्या धबडग्यात त्यांनी अभ्यास केला, त्यांचं करिअर घडलं. माझ्या पुतण्याला पण एक मुलगी आहे, ती पण छान डान्स करते, उत्तम गाती. माझ्या पुतणीला पण 1-2 मुली आहेत, त्या पण छान डान्स करतात उत्तम प्रकारे. सगळे अध्यात्मामध्ये माहीर आहेत. आजोबांनी एक 50 ते 60 कलेक्शन्स केलेली आहेत गायनाची, म्हणजे अभंग. मग बाळेकुंद्री महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, बरेच तुकाराम महाराजांचे, बऱ्याच लोकांचे अभंग त्यांनी, गुळवणी महाराज, ह्या प्रत्येकाकडनं अभंग केला. आणि ते कलेक्शनचं पुस्तक अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर अभंग आहेत, अतिशय सुंदर त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. म्हणजे म्हणतो ना आपण, समज खूप छान आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर पूजेला गेलात, तुमच्याकडे पूजा आली, तर आजोबांचं एक पद आहे, पद 4-5-6 कडवी आहेत, पण मी तुम्हाला जस्ट म्हणून दाखवतो. प्रभो दे तुझ्या पूजेचा मान. अशी वाट पाहत असतील लोक, महाराजांच्या पादुका आल्या नाहीत, रस्त्यात ट्रॅफिक आहे, जाम झालेलं आहे, तर वाट पाहुनी किती मी थकले, तुझसी रमवाया, कधी येशील गुरुराया. असं महाराजांचा पूजा मी कशी करेन, सुवर्ण मंचक हृदयीचा प्रभू, असे अनेक भरपूर प्रसंग आहेत. आम्हाला सगळ्यात महत्वाचं पद लक्षात ठेवायला, बाळेकुंद्री महाराजांचं लक्षात ठेवायला सांगितलं महाराजांनी, आमच्या आजोबांनी. मानसन मनाची देवा नसे मला हाव, निरंतरी राहोठी प्रभू तुझे नाम. असं खूप. आणि गायनाचे आपल्याकडे जसे संत मंडळी आले, तरी तसे जेवढी लोक आत्ता ह्या माध्यमात कुठे ना कुठे कार्य करतात, ती प्रत्येक व्यक्ती आपल्या पादुकांच्या दर्शनापर्यंत महाराजांनी पोहोचवलेली आहे. खूप भरपूर आहे, सांगण्यासारखं पण खूप आहे. आणि आपल्याला वेळ पुरणार नाही एवढ्या गोष्टीत, पण ऐकणाऱ्यांना कडेवरती एवढा वेळ पाहिजे. अद्भुत असं स्वामी चरित्र, आणि त्यात सुंदराबाई चरित्र. म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं, ह्या पादुकांचा उल्लेख गुरुलीलामृतामध्ये 36व्या अध्यायात 164व्या ओळीमध्ये आहे. या पादुका कशा आल्या? प्रासादिक पारसवाने सुंदराबाईस देऊन सेवेतून दूर केले स्वामींनी, अशी ओवी आहे. जे महाराजांनी हयात असताना जे लिहून घेतलेली पोथी आहे, त्या पोथी वामनराव वैद्यांची पोथी आहे, गुरुलीलामृत वामनराव वैद्यांनी केलेली पोथी आहे. खूप सुंदर. आणि म्हणजे असंच होतं, अध्यात्माची चर्चा जेव्हा आम्ही करतो, मनसोक्त गप्पामध्ये संपूच नाही ही चर्चा, असंच वाटतं. आणि मन भरून प्रेक्षकांनी स्वामी लीला म्हणा, सुंदराबाई चरित्र, आणि ज्या गोष्टी, काय गोष्टी खऱ्या आहेत, त्याची दुसरी बाजू नाण्याची, ती आज म्हणजे प्रेक्षकांना समजली आहे की हे खरं, हे खोटं. आपण म्हणतो स्वामी लीलांमध्ये बरेच उल्लेख आलेत, तर ते पण म्हणजे क्लिअर झालं म्हणून थोडक्यामध्ये. हा, ते पहिली गोष्ट ऍक्सेप्टन्स खूप गरजेचं आहे. स्वीकार केला तर मग आपल्याला त्याच्यावर पर्याय सापडतो. आपण स्वीकारच केला नाही की मी चुकलोच नाही असं म्हणलं, तर त्याच्यावर मग तुम्हाला बरोबर काय ते सापडत नाही. आणि ह्या चुका झाल्यात, हे जसं म्हणजे तुम्ही मान्य केलं, तुम्ही अगदी डिनाय नाही केलं की असं नव्हतं, चुका झाल्यात, पण त्या का झाल्या ह्याची सुंदर कारण आहे की त्या चुका वाटतच नाही ते कळल्यानंतर. स्वामी लीलाच होती ती. स्वामी जो परमात्मा आहे त्याच्या सहवासात तुम्ही राहिला तर तुमच्यात षड्रिपू येतील का? माध्यम हे सुंदराबाई होत्या. तुम्ही मला सांगा ना, आपण जर परमात्म्याच्या सहवासात राहिलो तर आपल्यात षड्रिपू येतील का? नाही. मग ते त्यांची क्रिया आहे ती सगळी, ते जगापुढं. महाराजांचं रूप जे होतं ना, ते 16 वळ्यातलं नव्हतं. कुठेही झोपायचे, कुठेही उठायचे, कुठेही बसायचे.
असं हे सगळे इतिहास माहिती आहे. हे नवीन पिढी तुमचं मगाशी तुम्ही बोलता बोलता अगदी म्हणजे आता ही तुमची नवीन पिढी पण यात आहे. आजोबांपासून चालू आली ही परंपरा, तुम्ही करताच आहे. नवीन पिढी तयार झाली स्वामी सेवेसाठी, स्वामी भक्तीसाठी म्हणू आपण. पण आता हे सगळं आहे. सुंदराबाईंबद्दल आपण बोलू. समग्र स्वामी चरित्रच उलगडलं गेलंय आपल्या आजच्या पॉडकास्टच्या चर्चेतून. पण आजची जी तरुण पिढी आहे, आता स्वामींचं वाक्य सुरुवातीला जे मी म्हटलं, मगाशी उल्लेख केला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर ह्या स्वामींच्या वाक्याला, वचनाला प्रमाण मानून तुम्ही असा एक काय सल्ला द्याल, जी तरुण पिढी आज ताणतणावामध्ये असते, की हे जे वाक्य प्रमाण आहे, हे वचन स्वामींचं जे की तुम्ही अनुभवता आता पिढ्याने पिढ्या 5 पिढ्यांपासून, हे कसा जो स्ट्रेस म्हणू आणि ताण हे दूर कसं करू शकतात स्वामी भक्तीत? बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे माहिती का, की आता महाराज आमच्याकडनं जी सेवा करून घेतात, त्या सेवेमध्ये आहे ना, मी आपल्याला अनंत ठिकाणी महाराज ह्या पादुका घेऊन माझ्या माध्यमातून पण मला जाणं होतं. तर मोस्टली आहे ना, म्हणजे प्रथम तुम्हाला मला खूप आनंद होईल सांगायला, की तरुण पिढी आहे ना, खूप छान पद्धतीने ह्याच्यात वळलेली आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी पूजेला जातो, तर तिथले दाम्पत्य म्हणतात की माझ्या मुलाने आग्रह केला पादुका आणायच्या आहेत. कुठेतरी युट्यूबवर बघितले, कुठेतरी माहिती मिळाली, कुठेतरी चरित्र वाचले, काहीतरी केले. स्वामी हे असं चरित्र आहे ना, स्वामी हे असे आहेत की ज्यांनी दत्तात्रयांमधल्या 4थ्या अवतारात आपल्या असं क्लिअर केलेलं आहे की तुम्ही जसे असताल तसे मला शरण या, मी तुमचा उद्धार करेन. हा, आणि आपल्याला ही सेवा दिली ना, की लोकांच्या, बघा मगाशी एक उद्देश की ही सेवा, की ज्याची इच्छा असेल, यू आर द मीडिएटर बिटवीन भक्त अँड मी. असं आजोबांनी वडिलांना सांगितलं, वडिलांनी मला सगळं सुशिक्षित घराणं आहे आमचं. तर त्याच्यामध्ये जिथं ज्याची इच्छा असेल तिथं तू दे, त्याच्यावर तो गर्व बाळगू नको. तू त्या पादुका त्यांच्याकडे घेऊन जा, तास 2 तास 3 तास त्यांच्या घरात माझं वास्तव्य राहील. ज्यांचा ज्यांचा योग आहे त्यांच्याकडे आपल्या ह्या पादुका जातात काही, आणि ह्याच्यामध्ये चांगले वाईट अनेक प्रसंग आहेत. नवीन पिढीच्या बाबतीत विषय महत्वाचा, की पिढी चांगली आहे. आता ताणतणाव ही अशी गोष्ट आहे की महाराजांनी अनेकदा सांगितलेले, म्हणजे सुंदराबाईंना त्यांनी सांगितलेले, तुला कसलं टेन्शन आलं, तुला कसला ताण आहे, लोक काय बोलतात, बर तू असा का नाही विचार करत की हा ताण तू घेतला तर आहे, घेतला नाही तर नाहीये. प्रसंग घडून गेलेला आहे किंवा प्रसंग येणार आहे, पण ताण हा असा असतो की तो ताण घेतला तर येतो, ताण म्हणून घेतला तर येतो, तो घेतलाच नाही, जे घडणार आहे ते घडत असतं, जे चाललंय ते होत असतं. ही एक अज्ञात शक्ती आहे जी जग चालवत आहे, ती आपल्याला चालवत आहे. आपल्या आयुष्यात येणारा हा प्रत्येक प्रसंग हा होणारच असतो, ती घडणारच असती, फक्त आपण त्याचा ताण घ्यायचा का नाही. तर अशा वेळेला तुम्हाला तुमचं मेडिटेशन, अध्यात्म हे नेहमी साथ देतं. मग तुम्ही जर त्या अध्यात्मामधला भाग षड रिपू हरताना षडाक्षरी मंत्र घेतला, श्री स्वामी समर्थ, हा षडाक्षरी मंत्र आहे, हा मंत्राचा जप करावा. महाराजांचा तारक मंत्र आहे, निशंक हो निर्भय, कुठली शंका मनात बाळगू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, माझं अस्तित्व कायम आहे, हम गया नाही जिंदा आहे. म्हणून महाराजांच्या चरणी विलीन व्हा. महाराज जिवंत आहेत, आपल्यासमोर बनविले हजारो. महाराजांनी आपल्यासमोर, ज्या तेरे को क्या नाम से पुकारेंगे तो गांव के नाम से पुकारेंगे, आप हिंदू है या मुसलमान है किसी को पता नहीं चलेगा. शिर्डी के साईबाबा, जा तुझं विदर्भात कार्य, तुझ्या एवढं तू उकिरड्यात बसतो पण तुझ्या एवढं स्वच्छ कोणीच नसेल. आजही तुम्ही विदर्भात गजानन महाराजांकडे जात, तिथली एवढी स्वच्छता आणि शिस्त कुठंच नाही, आणि तू आराध्य दैवाच्या नावाने प्रसिद्ध होशील, गजानन महाराज, तुझा जप पण तोच राहील. महाराजांनी ह्या लोकांना हे सांगितलेले, जा राम नावाचा झेंडा लाव. एवढूशा ते गोंदवलेकर महाराज, राम नावाचा झेंडा आजही आपल्याकडे आहे, गोंदवलेकर महाराजांनी पेरला. म्हणजे हे महाराजांनी सगळं, तर महाराज आपल्याला का देणार नाहीत? आपण महाराजांची शरण जावा, आपण महाराजांच्याकडे जावा, जे काही घडते ते त्यांच्या इच्छेने घडते, ते स्वीकारा आणि त्याच्यावरचा पर्याय महाराजांना विचारा, आपोआप तुमची कृती त्या पर्यायापर्यंत जाईल. आणि ते पर्याय तो घडला की तुम्ही, तारक मंत्र हा एकदम जालिम उपाय आहे. तारक मंत्र म्हणत असताना तो आपल्या कानाने ऐकला तर आपण एकाग्र होतो. माणूस 10 सेकंदापेक्षा जास्त, मन हे भयंकर चंचल आहे, 10 सेकंदापेक्षा जास्त एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही कोणीच. आपण तुमच्याशी बोलत असतो, विचार दुसरा चालू असतो, काहीतरी असतं.
तर कानाने जेव्हा तोंडाने बोलतो तेव्हा कानाने ऐकलं तर मेंदू आपला स्थिर राहतो. नक्कीच आपली पिढी, जी नवीन पिढी आहे, ती ताणतणावातनं विरहित होईल. दुसरी गोष्ट समाधान आहे. समाधानी राहा. आपल्याला जे मिळालंय ते आपल्या नशिबात होतं, तेवढं मिळालेलं आहे. आजच्या आयुष्यामध्ये पैसा, अडका, इस्टेट, मालमत्ता, तुमचे करोडो रुपये नाही, तुमचं स्वास्थ्य तुमच्या कामाला येणार आहे. करोडो रुपये तुमच्याकडे असतील, भरपूर कोणी मोठा परिवार असेल, पण तुम्हीच जर नसलात, तुमचं स्वास्थ्य नीट नसेल, तर तुमच्या कुटुंबाला त्रास होणार आहे, तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. तर समाधानी राहा. जे मिळेल त्यात समाधानी राहा. नक्की प्रगती करावी. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ड्रीम्स, स्वप्न बघायला पाहिजे. नवीन पिढी आहे, जगाबरोबर चालायला पाहिजे. ॲटिट्यूड पाहिजे, पॉझिटिव्ह सकारात्मक ॲटिट्यूड घ्यायला पाहिजे. हे नुसते घेऊन बसायचं नाही, हार्डवर्क पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी कष्ट केले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे की डायजेशन ऑफ अनसक्सेस पॉवर. तुम्हाला अपयश पचवायची ताकद पाहिजे. ती ताकद आली तर तुम्ही यशस्वी होता. हाच नवीन पिढीसाठी संदेश आहे. त्यातले बरीच लोक, म्हणजे 20-30% लोक तर खूप छान पद्धतीने या गोष्टी करतात. बाकीच्यांनी हे आचरणात आणावं. नवीन पिढीसाठी हा खूप मोठा म्हणजे मंत्र आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू कुठलाही प्रसंग येऊ देत, तू घाबरू नकोस. असाच एक प्रसंग माझ्या बाबतीत घडला होता. जस्ट सांगतो आता जाता ह्या प्रसंगानुरूप. हायवेला आमचं सगळं कुटुंब ओमनीमध्ये बसलेलं होतं आणि रॉंग साईडला गाडी बंद पडली. टर्नला प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रक, गाड्या बिड्या जोरात चालतात हायवेला. आणि ही गोष्ट आहे 20 वर्षापूर्वीची, 20-22 वर्षापूर्वीची. माझ्या लहान लहान मुली होत्या. सगळे खाडीतनं खाली उतरले. 2 मुलींना बाहेर, अंधार, किर्र अंधार. दोन लोक मागं उभारले. एक तो त्रिकोण होता थोडा चमकेला असा. नशीब 3 सेकंदांनी 4 सेकंदांनी एक ट्रक जोरात शेजारून गेली. म्हणजे तिला ते कळलं लोक उभी आहेत ते. तिथून पुढे आम्ही सगळे प्रसंगातून बाहेर पडलो. सगळेजण तारक मंत्र म्हणत होतो. सांगतोय की काळजी करू नका, महाराज पाठीशी आहेत. 3 लोक आली, ब्रह्मा विष्णू महेश. कुठून कुठे चालली होती, चांगली होती, वाईट होती, काहीच कल्पना नाही. जवळ आली, त्यांनी गाडी व्यवस्थित ढकलत साईडला नेऊन ठेवली. आम्ही सगळेजण कुटुंब सुखरूप. नंतर दुसरे एक मित्र आहेत ते बरोबर, म्हणजे ठीक आहे. नंतरचा प्रसंग तो झाला. महाराज प्रचिती. एकदा गाडी बंद पडली होती अशीच. त्यातलं पेट्रोल आणि गॅस दोन्ही संपलं होतं. 15-20 मिनिटं, अर्धा तास मी हायवेला 11 वाजता हात करत होतो. कोणी थांबत नाही त्या ठिकाणी. जरा वाईट जागा आहे ती. एक मुलगा थांबला बघा, 20-21 वर्षाचा. आणि त्याला सांगितलं, म्हटलं काय झालं काका, म्हटलं असं झालं. त्यांनी, ती ॲक्सेस गाडी होती, त्यांनी त्याच्या डिक्कीतनं पेट्रोलची बाटली भरून काढली. कोणी डिक्कीत पेट्रोलची बाटली ठेवतं? भिवू नका काका, मी आहे पाठीशी म्हणला. वाक्य तसं आलं हो. मी आहे पाठीशी, तुम्ही चला, तुम्ही हे टाका, तुम्ही चला, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी येतोय. हे वाक्य रचना जर ऐकली तर तुम्ही बघा, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी, हे वाक्य जुळतं. आणि तो मुलगा नंतर दिसेनासा झाला. हे खरं वाटणार नाही, परंतु दिसेनासा झाला. पण तो परत पेट्रोल पंपावर मला दिसला. तो पेट्रोल पंपापर्यंत महाराज माझ्या पाठीशी होते. रूप काही असू देत. बघा, कुणाच्याही माध्यमातून महाराज, तुम्ही पण महाराज म्हणून कुणाला तरी मदत करताल, कुणाला ना कोणाला. आणि त्यांनी हेच वाक्य सांगितलं की तुम्ही पण काका कोणाला तरी मदत केली असेल म्हणून तुमच्यासाठी मला पाठवलं. देवानी, तो महाराजांनी म्हणला नाही, देवानी मला पाठवलं. कुठल्याही रूपात स्वामी उभे राहतात आणि आपले संकट टाळतात. अगदी तारक मंत्राचं उदाहरण दिलं, खरंच आहे, अद्भुत आहे. स्वामी लीला, स्वामी चरित्र आणि त्यात भक्त शिरोमणी सुंदराबाई. आज हे भाग्य स्वामी कृपेने लाभलं. आपण एवढी सुंदर चर्चा केली. आणि अगदी म्हणजे सुंदराबाई, ज्या स्वामींच्या काय म्हणू, एक जीव. सुंदराबाई आणि स्वामी वेगळंच करता येत नाही, अतूट असं नातं आहे. आई, मी तुझ्या खांद्यावर डोकं ठेवूनच जीव देणार आहे. तू सुंदराबाईंना आणलं तर तू जात नाहीस, मी गेल्याशिवाय तू जात नाहीस. कारण त्यांना शेवटचा घास, शेवटचं पाणी जे काय आहे ते सुंदराबाईंच्या हातूनच घ्यायचं होतं. बऱ्याच लोकांनी संशोधन पण केले. नम्रताताई भटांचा पण एक मोठा हे आहे. विवेक दिगंबर वैद्यांना पहिल्यांदी आपण 2010 साली महाराजांच्या आज्ञेने, आता पण तुमच्याकडे महाराजांच्या आज्ञेने आलो. म्हणजे हे तुम्हाला अगदी. आणि अजून एक, आता शेवटाकडे चाललोय ना आपण, आता अजून एक प्रसंग सांगतो. कधी कधी अनेकदा आपल्याला आहे ना, आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर असं वाटतं की या ठिकाणी आपण आलो होतो. असं होतं ना कधीतरी. तर तुमच्यावर महाराजांची खूप मोठी कृपादृष्टी. मला हा अख्खा प्रसंग जसंच्या तसं आठवतोय की मी इथं आलोय आणि असं असं काही चर्चा चालू आहे, काय चालू आहे. स्वामी कृपाच आहे. अगदी श्री स्वामी बोलावं आता. स्वामींची प्रचिती आपल्याला येतेच. आणि अगदी हा म्हणजे इतका सुंदर स्वामी भक्तींनी, आणि स्वामींचे जे भक्त आहेत, स्वामींच्या लीला आणि आताही येणारे अनुभव तुम्ही जे सांगितले, प्रेक्षकांना असं आहे की स्वामी अजूनही आपल्या जवळ. स्वामींचे जे वाक्य,
हम गया नहीं जिंदा है. खरंच त्याची आजही प्रचिती येते. आणि सुंदर अशा पादुका आहेत सुंदराबाईंना दिलेल्या, तर काय वर्णन करावं. आजही भक्त मंडळी दर्शन घेऊ शकतात. आणि अनेक वर्ष झाली हो याला, 150 वर्ष झाली संत मंडळींपासून आतापर्यंत अनेक लोक अनेक वेळ. अद्भुत. फक्त काय आहे की म्हणजे बऱ्याच वेळेला काही काही लोक ह्याच अध्यात्माचा, लोकांच्या भावनेचा भाऊ करतात थोडं. गैरफायदा घेतात, तर त्यांनी घेऊ नये. अगदी खरे. लोकांच्या भावना खूप महत्वाच्या आहेत. हो. त्या भावनांशी कोणी खेळू नये, हाच एक महत्वाचा संदेश आहे. आणि नवीन पिढी नक्कीच खूपच चांगली होईल. भारताची संस्कृतीच आहे, त्या संस्कृतीवर नवीन पिढी नक्की तयार होईल. ताणतणावर विरहित साठी 2च वाक्य आहेत आपली, तेवढीच की समाधानी राहा आणि प्रत्येक गोष्ट जी घडणार आहे त्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी तयार राहा. महाराज तुमच्या पाठीशी आहेत. सगळ्यांना तू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ह्याची प्रचिती पावलोपावली येते प्रत्येकाला. जे स्वामी भक्त आहेत त्यांना तर. आणि खूप खूप सुंदर म्हणजे स्वामी उलगडले. म्हणजे स्वामींचं जे चरित्र आता सर्वश्रुत आहे, सर्व ज्ञात आहे तेही. आणि काही छोट्या छोट्या ज्या लीला आहेत स्वामींच्या सुंदराबाईंसोबत घडलेल्या, ज्या माहिती नाही बऱ्याच आम्हा लोकांना, भक्तांना, तेही तुम्ही खूप सुंदर पद्धतीने वर्णन केलंय. आणि आता असं आहे, वेळेची मर्यादा आहे, नाही तर अजूनही हा हो आपला नाही episode बरोबर आहे. चाललाच. आणि कसं आहे, आपला उद्देश आहे की हे लोकांच्या पर्यंत पोहोचावं, तर पर्यंत त्यांना सुद्धा तेवढा वेळ पाहिजे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आहे ना, तेवढा वेळ मिळत नाही. पण नक्की जेव्हा तुम्ही शांत असाल, निवांत असाल, तेव्हा हा व्हिडिओ नक्की बघा, नक्की ऐक. प्रत्येकाने ऐका. आणि आणि स्वामी धन्यवाद. कृपेची प्रचिती येईल सगळ्यांना हे ऐकून. हो, धन्यवाद. आणि खूप तुमचे धन्यवाद. आणि स्वामी कृपाच तुम्ही आता वर्णन केलं त्याप्रमाणे. आणि नक्की आम्ही नेहमी प्रेक्षकांना सगळ्या म्हणजे म्हणतोच की कमेंटमध्ये तुम्ही सांगा आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला. आणि भरभरून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतात. आणि तुम्हाला आवडला तर नक्कीच पुन्हाही आम्ही पुढे याचा अजून एक भागही आणू चर्चेचा, की जे लोकांना माहिती नाहीत. तुम्हाला हे सांगतो की आमच्या घराण्यावर महाराजांची कृपा आहे. मगाशी सांगितलं, मोठ्या बहिणीला आजोबांचं दर्शन झालं म्हणजे महाराजांचाच स्पर्श तिला झाल्यासारखं आहे. तसंच माझ्या मधल्या बहिणीचे मिस्टर जवळगेकर, गुरु मंदिर म्हणून अक्कलकोटला जे आहे बाळप्पा महाराजांचा मठ, हो. तिथले ते मूळ. आणि त्यांचं वा. अक्कलकोट गाव. आणि त्यांनी तिथे बरीच वर्ष, म्हणजे ते 70-75 वर्षाचे होते, पण त्यांनी 30-35 वर्ष तिथे सेवा केली. आणि अशा सत्पुरुषांच्या आपण सानिध्यात आहोत. गुरुमंदिरामध्ये पूर्णपणे त्यांची सेवा असायची. आजही गुरुमंदिरामध्ये पण आपल्या जशा चर्मपादुका आहेत तशा चर्मपादुका आहेत. अगदी. तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. जवळगेकर, सुभाष जवळगेकर, वसुमाई आम्ही म्हणतो त्या आमची बहीण, खूप सगळे सेवेकरी आहेत. बरेच कार्यक्रम, बरीच वर्ष तर आमचे कुटुंबच स्वयंपाक वगैरे करायच्या, तिन्ही बहिणी वगैरे मिळून, धाकटी बहीण पण. ठीक आहे, आता कालांतराने बदल घडत गेले, पण महाराज खूप छान करून घेतात सगळे कार्यक्रम आपल्याकडनं. आणि सगळ्यात महत्वाचं, आपला उदरनिर्वाह महाराजांच्या दक्षिणेवर नाही. महाराजांनी सांगितले, तुझ्याबरोबर तुझा स्वार्थ खड्ड्यात घालीन, लोभ खड्ड्यात घालीन, निस्वार्थी सेवा करून घेईन. आजही आम्ही सगळे नोकरदार आहोत. मी बँकेमध्ये मॅनेजर आहे. माझ्या दोन्ही मुली चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला आहेत. माझा पुतण्या चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला आहेत. आम्ही सगळेजण आमचा उदरनिर्वाह आमच्याकडनं करून घेतात. आणि हे जे आहे, ही सेवा, हे महाराजांचे वर्षभराचे कार्यक्रम, ज्या काही लोक ह्या सेवेत सहभागी असतील अर्थानी, तर ते सगळे अर्थ त्यांचे महाराजांच्या पर्यंत सेवेला पोहोचतात. खूप अद्भुत. स्वामी सेवा अशीच घडत राहो. मनसोक्त गप्पाच्या टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि एवढं सुंदर चरित्र उलगडलं, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.